या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वर्किंग ऑफ अ म्युनिसिपल इन्सिनरेटर. Incineration is a waste treatment process that involves the combustion of solid waste at 1000 degree Celsius. आता जे काही इन्सिनरेशन आहे हे काय आपली जी काही कचरा जी काही प्रक्रिया करणारी पद्धत आहे किंवा प्रक्रिया आहे, यामध्ये जे काही सॉलिड वेस्टचं ज्वलन केलं जातं ते 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला केलं जातं. जे काही हे टेम्परेचर आहे यामध्ये जे काही सॉलिड वेस्टचं ज्वलन केलं जातं म्हणजे त्याला जाळलं जातं. आणि ते किती टेम्परेचरला जाळलं जातं तर 1000 डिग्री सेल्सिअस 1000 डिग्री सेल्सिअसला ते जे काही वेस्ट आहे ते बर्न केलं जातं. इन्सिनरेशन काय आहे? काही वेस्ट ट्रीटमेंट प्रोसेस आहे. यामध्ये जे काही वेस्ट आहे ते 1000 डिग्री सेल्सिअसला बर्न केलेलं आहे किंवा त्याचं ज्वलन केलेलं आहे किंवा त्याला जाळलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, वेस्ट मटेरियल्स आर कन्वर्टेड इंटू ॲश, फ्ल्यू गॅस अँड हीट. जे काही वेस्ट मटेरियल आहे ते यामध्ये काय केलेलं आहे, त्याचं रूपांतर केलेलं आहे. आणि जे काही वेस्ट मटेरियलचं रूपांतर केलेलं आहे ते कशामध्ये केलेलं आहे? ॲश असेल किंवा फ्ल्यू गॅस अँड हीट या 3 प्रोडक्टमध्ये त्याचं काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. जेव्हा वेस्ट मटेरियल बर्न केल्यानंतर त्याचं जे काही रूपांतर होतं किंवा त्याचा जो काही बर्न करते वेळेस फ्ल्यू गॅस आणि हीट जनरेट होते. आणि जेव्हा त्याचं कंप्लीट कम्ब्युशन होईल मग त्या ठिकाणी काय राहील, शेवटी जो काही रेसिड्यू राहील तो रेसिड्यू काय असणार आहे, इथं ॲश असणार आहे. आणि हे फ्ल्यू गॅस आणि हीट केव्हा जनरेट होतात? जेव्हा कम्ब्युशन प्रोसेस रनिंग आहे किंवा चालू आहे त्याच वेळेस काय होतात, फ्ल्यू गॅस आणि हीट त्या ठिकाणी जनरेट होतात. द हॅश इज मोस्टली फॉर्म बाय द इनऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूट्स ऑफ द वेस्ट अँड गॅसेस ड्यू टू ऑर्गॅनिक वेस्ट. आता जे काही ॲश आहे ते जनरली किंवा मोस्टली कशामुळं फॉर्म झालेले आहे, जे काही असेंद्रिय घटक आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी ॲश म्हणजेच राख तिथं तयार झालेली आहे. तसेच जे काही गॅसेस आहेत ते गॅसेस कशामुळे निर्माण झालेले आहेत, तर जी काही सेंद्रिय कचरा आहे किंवा ऑर्गॅनिक वेस्ट म्हणतो त्याच्यापासून गॅसेस त्या ठिकाणी काय झालेत, निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट, हीट जनरेटेड बाय द इन्सिनरेशन इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिक पॉवर. यामध्ये जे काही ज्वलनशीलतेने निर्माण होणारी जी काही उष्णता आहे ती उष्णता विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते. यामध्ये जे काही हीट इथं जनरेट होते ड्युरिंग इन्सिनरेशन त्यालाच काय म्हटलं जातं, कम्ब्युशन. जी काही हीट निर्माण झालेली आहे ती हीट काय केलं जातं, जे काही इलेक्ट्रिक पॉवर आहे त्या इलेक्ट्रिक पॉवरच्या निर्मितीसाठी जनरेट करणे म्हणजे निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी ही हीट इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करण्यासाठी युटिलाइज केलं जातं. जी काही हीट आहे ती कधी निर्माण होते, ड्युरिंग इन्सिनरेशन. मग इन्सिनरेशन करते वेळेस म्हणजे एखाद्या वेस्टचं ज्वलन करते वेळेस, त्याला बर्न करते वेळेस जी काही उष्णता तिथं तयार झालेली आहे ती किंवा निर्माण झालेली आहे तीच उष्णता काय केली, त्याचा वापर कशासाठी केला जातो, जे काही इलेक्ट्रिक पॉवर आहे ती निर्मितीसाठी त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. आता जे काही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इन्सिनरेटर आहे त्याची ही काय डायग्राम आहे. यामध्ये जे काही कंपाऊंड्स आहेत, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट फीडर आहे, डायरेक्ट रिफ्यूज फीडर आहे, ऑइल गन, स्लज फीडर. या ठिकाणी जे काही हा पोर्शन आहे तो आहे फ्लुडाईज बेड फर्नेस, फ्लुडाईज बेड फर्नेस.
तसंच या ठिकाणी जे काही स्लज ट्रान्सफर इथं पंप आहे आणि स्लज हॉपर. मग जे काही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इन्सिनरेटर आहे त्याचा जो काही यूज होतो तो यूज कशासाठी होतो, जे काही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ते बर्न करण्यासाठी. त्याच पद्धतीनं जे काही वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यातून जे काही स्लज फॉर्म होतं, मग ते स्लज देखील बर्न करण्यासाठी किंवा त्याचं कम्ब्युशन करण्यासाठी म्युनिसिपल इन्सिनरेटर यूज केला जातो. तर जे काही हे म्युनिसिपल इन्सिनरेशनचं मेन फंक्शन आहे किंवा वर्क आहे. आता ह्यामध्ये जे काही कंपोनंट दिसतात हे ऑइल गन, जे काही इनिशियली जे काही म्युनिसिपल सॉलिड वेस्ट आहे ती इझिली काय होत नाही, बर्न होत नाही. मग त्या ठिकाणी ऑइल सुरुवातीला टाकलं जातं. म्हणजे एखाद्या वेळेस तुझं केरोसिन असेल, केरोसिन त्याच्यामध्ये ॲड करून मग लगेच त्या ठिकाणी ते जे काही वेस्ट आहे लगेच फायर कॅप्चर करतं, म्हणजे ती आग लगेच करतं. सुरुवातीला जी काही वेस्ट आहे ते वेस्ट शक्यतो जे काही फायर आहे ते कॅप्चर होत नाही किंवा आपण जाळ लावण्याचा जरी प्रयत्न केला तर ते जळत नाही. मग त्याला आपल्याला कम्ब्युशन करायचं असतं किंवा त्याला इन्सिनरेट करायचं असतं. मग त्याला इन्सिनरेट करण्यासाठी सुरुवातीला त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी ऑइल काय केलं जातं, ऑइल गन थ्रू त्याचं ऑइल त्याच्यामध्ये स्प्रेड केलं जातं. जे काही वेस्ट आहे त्या वरती उदाहरणार्थ केरोसिन जर असेल तर ते केरोसिन काय केलं जातं, त्या ऑइल गन वाटे ते जे काही केरोसिन आहे त्यावरती त्या वेस्ट मटेरियलवरती स्प्रेड केलं जातं आणि त्यानंतर त्या ठिकाणी फायर फॉर्म केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण जाळवण्याचा प्रयत्न केलं ऑइल केरोसिन असेल तर ते लगेच त्या ठिकाणी जे काही फायर आहे किंवा आग आहे ते लगेच त्या ठिकाणी फॉर्म होते किंवा ती फायर त्या ठिकाणी कॅच होऊन जाते. आणि जे काही बर्निंग प्रोसेस झाल्यानंतर जे काही वेस्ट आहे ते वेस्ट काय केलं जातं, ह्या व्हर्टिकल पाईप आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ह्याच्यावरती जे काही वेस्ट ॲश आहे ते ॲश ह्याच्यावरती इन होते, इथून ते ॲशचं रिमूव्हल होतं. म्हणजे हे जो काही आहे या ठिकाणी तो आउटलेट पाईप आहे फॉर रिमूव्हल ऑफ ॲश. तर हे आहे म्युनिसिपल वेस्ट इन्सिनरेटर आणि त्याचं एक्सप्लेनेशन. आता नेक्स्ट पॉईंट आहे पायरोलिसिस ऑफ वेस्ट. आता इन्सिनरेशन आणि जे काही पायरोलिसिस आहे याच्यामध्ये जो काही बेसिक जो काही डिफरन्स आहे तो म्हणजे काय केलं जातं, ऑक्सिजन आहे. इन्सिनरेशनमध्ये काय केलं जातं, ऑक्सिजनचं युटिलायझेशन केलं जातं. तर पायरोलिसिसमध्ये ऑक्सिजन ॲबसेंट असतो. त्या ठिकाणी पायरोलिसिसमध्ये ऑक्सिजनचं त्या ठिकाणी यूज केला जात नाही किंवा कुठलीही एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल ऑक्सिजन त्या ठिकाणी सप्लाय केला जात नाही. पायरोलिसिसमध्ये जे काही इन्सिनरेशन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, विथ हेल्प ऑफ ऑक्सिजन जे काही वेस्ट आहे ते बर्न केलं जातं. पण पायरोलिसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल एक्स्ट्रा एअर किंवा ऑक्सिजन त्या ठिकाणी युटिलाइज केलं जात नाही फॉर बर्निंग ऑर डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. आता पहिल्यांदा बघू आपण डेफिनेशन ऑफ पायरोलिसिस. Pyrolysis can be defined as the thermal decomposition of organic material through application of heat without addition of extra air or oxygen. आता पायरोलिसिस काय आहे, एक ट्रीटमेंट आहे किंवा एक प्रोसेस आहे. यामध्ये काय केलेलं आहे, जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे मटेरियल आहे किंवा वेस्ट आहे त्याचं औष्णिक विघटन म्हणजेच थर्मल विघटन किंवा थर्मल डिकम्पोजिशन, त्यालाच काय म्हणलं जातं, औष्णिक विघटन म्हणलं जातं. त्या ऑर्गॅनिक मटेरियलचं किंवा वेस्टचं औष्णिक विघटन म्हणजेच थर्मल डिकम्पोजिशन त्याच्यामध्ये घडून आणलं जातं. आणि ते कशाच्या साहाय्याने घडून आणलं जातं, तर थ्रू यूज ऑफ हीट. तर त्या ठिकाणी हीटचा युटिलायझेशन करून जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन केलं जातं. म्हणजेच जे काही सेंद्रिय कचरा असेल किंवा सेंद्रिय मटेरियल असेल त्याचं औष्णिक विघटन केलं जातं आणि ते कशाच्या साहाय्यानं, बाय युजिंग हीट. आणि त्या ठिकाणी मेन जो काही पॅरामीटर आहे तर त्या ठिकाणी जे काही
ऑक्सिजन आहे किंवा एअर आहे त्या ठिकाणी युटिलायझेशन केलेलं नाही विदाऊट ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा एअर ऑर ऑक्सिजन. मग ही जी काही पूर्ण ऑर्गॅनिक मटेरियलचं या ठिकाणी औष्णिक विघटन करून आणलेलं आहे बाय युझिंग हीट, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल एक्स्ट्रा एअर किंवा ऑक्सिजन या ठिकाणी युटिलाइज केलेलं नाही. इन दिस प्रोसेस द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ॲट हाय टेम्परेचर टेक्स प्लेस. आता पायरोलिसिसमध्ये जे काही थर्मल डिकम्पोजिशन आहे ऑर्गॅनिक मॅटरचं, म्हणजेच जे काही सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय वेस्ट आहे त्याचं औष्णिक विघटन करून आणलेलं आहे उच्च तापमानाला. पायरोलिसिस इज ॲन एंडोथर्मिक प्रोसेस विच रिक्वायर हीट फॉर ॲन एक्सटर्नल सोर्स. यामध्ये जे काही पायरोलिसिस आहे, पायरोलिसिस एक काय एंडोथर्मिक प्रक्रिया आहे ज्यास बाह्य स्रोतासाठी उष्णता आवश्यक असते. यामध्ये जे काही पायरोलिसिस आहे ती पायरोलिसिस काय एक आपली एंडोथर्मिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जे काही उष्णता आहे हीट निर्मितीसाठी ते काय केलं जातं बाहेरून त्या सोर्स त्या ठिकाणी युटिलाइज केला जातो उष्णतेसाठी. विच रिक्वायर्स हीट फॉर ॲन एक्सटर्नल सोर्स. जो काही बाह्य सोर्स आहे त्या ठिकाणी तो हीट त्या ठिकाणी युटिलाइज केलेला आहे. इन दिस मेथड solid waste material is heated in specially designed chamber which is called as pyrolysis reactor. या पायरोलिसिस प्रक्रियेमध्ये जे काही सॉलिड वेस्ट मटेरियल आहे ते मटेरियल किंवा वेस्ट हे काय केलेलं आहे, हे काय एक चेंबर आहे. ह्या चेंबरमध्ये काय केलेलं आहे, हे मटेरियल पुट केलेलं आहे म्हणजे फिल केलेलं आहे किंवा डिस्चार्ज केलेलं आहे आणि हे चेंबर काय क्लोज करून घेतलेलं आहे. हे चेंबर एक सर्क्युलर असेल, कदाचित रेक्टँग्युलर चेंबर त्या ठिकाणी असू शकतं. मग ही जी काही चेंबर आहे या चेंबरमध्ये ते वेस्ट काय केलेलं आहे फिल केलेलं आहे. आता हे रेक्टँग्युलर असेल की कदाचित त्या ठिकाणी सर्क्युलर चेंबर असेल. मग त्याच्यामध्ये ही जी काही वेस्ट आहे ते काय केलेलं आहे फिल केलेलं आहे किंवा डिस्चार्ज केलेलं आहे किंवा भरलेलं आहे. मग भरल्यानंतर त्याला काय केलेलं आहे क्लोज केलेलं आहे. जे काही ह्याचं इनलेट असेल वरून तर ती इनलेट काय केलेलं आहे किंवा ओपन जो काही पेस होता फिल करण्यासाठी तो काय केलेला आहे इथं बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेस्ट फिल केलेला आहे. मग ती वेस्ट काय केलं जातं जे काही टेम्परेचर आहे त्याला काय केलं जातं बर्नरने त्याला हीट केलं जातं. आणि जी काही मटेरियल आहे ह्या चेंबरच्या मध्ये आहे, जी काही स्पेशली डिझाईन चेंबर आहे यालाच काय म्हटलं जातं पायरोलिसिस रिॲक्टर. हे जे काही एक चेंबर आहे हे स्पेशली डिझाईन चेंबर आहे, एक क्लोज चेंबर आहे आणि इथं एक ठिकाणी जी काही एन्व्हायरमेंट आहे ही टोटली कसं आहे क्लोज एन्व्हायरमेंट आहे. जे काही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजन त्या ठिकाणी इन्व्हॉल्व नाही. ह्या एकतर तुमचं सर्क्युलर चेंबर रिॲक्टर असेल पायरोलिसिस रिॲक्टर किंवा सर्क्युलर पायरोलिसिस रिॲक्टर असेल. मग ह्या चेंबरमध्ये काय केलं जातं वेस्ट फिल केलं जातं आणि त्याला बाहेरच्या साईडनं हीट अप्लाय केलं जातं म्हणजे त्या ठिकाणी त्याला उष्णता दिली जाते. जे काही बर्नर असेल त्या बर्नरच्या साहाय्यानं त्याला काय केलं जातं इथं त्याला हीट केलं जातं त्या चेंबरला. चेंबरला हीट केल्यानंतर जे काही इनसाईड मटेरियल आहे जे आतल्या बाजून जे काही वेस्ट पुट केलेलं आहे ते काय होतं बर्न होतं त्याचं म्हणजेच त्या ठिकाणी थर्मल डिकम्पोजिशन त्या ऑर्गॅनिक मटेरियलचं घडून आणलं जातं. आणि कशाच्या साहाय्यानं तर त्या हीटच्या साहाय्यानं. आता ही चेंबर क्लोज केल्यामुळं ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही तर विदाऊट यूज ऑफ एक्स्ट्रा ऑक्सिजन किंवा एअर त्या ठिकाणी कुठलेही इथं युटिलाइज केलेलं नाही. इथं पण सेम असेच इथं बर्नर हे तिथं करणार आहेत याला पण हीट केलं जातं. एकतर तुमचं चेंबर सर्क्युलर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल. मग ज्या चेंबरमध्ये ह्या स्पेशली डिझाईन चेंबरमध्ये जे काही वेस्ट जाळलं जातं त्यालाच काय म्हटलं जातं पायरोलिसिस रिॲक्टर म्हटलं जातं. जे काही डिझाईन चेंबर आहे ज्याच्यामध्ये जे काही वेस्ट बर्न केलं जातं म्हणजे ते वेस्ट त्या ठिकाणी पायरोलिसिस प्रोसेसर ठेवलं जातं त्या चेंबरलाच काय म्हटलं जातं पायरोलिसिस रिॲक्टर म्हटलं जातं. In this method, solid waste material is heated in specially designed chamber which is called as pyrolysis reactor. जे काही स्पेशली
डिझाईन चेंबर होता, आत्ता आपण पाहिलं होतं एक सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर असेल किंवा स्क्वेअर असेल, त्याच्यामध्ये जे काही वेस्ट बर्न केलं जातं चेंबरला, त्या डिझाईन चेंबरला काय म्हणलं जातं, पायरोलिसिस रिॲक्टर म्हणलं जातं. इन पायरोलिसिस रिॲक्टर heating is carried out in closed environment which is almost oxygen free at an average temperature above 650 degrees Celsius which may rise to 1000 degrees Celsius. आता जे काही वेस्ट जे काही त्याच्यामध्ये हिट केलेलं आहे, त्या वेस्टला जे काही वेस्ट आहे जे काही वेस्ट आहे ती ह्याला किती तापमान दिलेलं आहे, शक्यतो जी काही ॲव्हरेज टेम्परेचर आहे ती किती आहे, 650 डिग्री सेल्सिअस आहे, जे की हे टेम्परेचर शक्यतो ते ॲव्हरेज जे आहे ते असतं 650 डिग्री सेल्सिअस. मॅक्झिमम जे काही टेम्परेचर वाढू शकतं ते किती वाढू शकतं, 1000 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत ते टेम्परेचर त्या ठिकाणी अप्लाय केलं जातं. जे काही ह्या पायरोलिसिस रिॲक्टर म्हणजे जे काही वेस्ट डिस्चार्ज केलेलं आहे त्याला काय केलं जातं, ॲव्हरेज टेम्परेचर बाहेरच्या साईडनं अप्लाय केलं जातं बाय युजिंग बर्नर. आणि जे काही मटेरियल आहे ते तापवलं जातं. त्याचं जे काही ॲव्हरेज टेम्परेचर आहे असणार आहे ते किती असणार आहे, 650 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि त्याचं जे काही मॅक्झिमम जे काही राईज होऊ शकतं ते वेस्ट हिट करण्यासाठी, तर जास्तीत जास्त टेम्परेचरची आवश्यकता किती असते, 1000 डिग्री सेल्सिअस. द एंड प्रोडक्ट्स आर हायड्रोजन, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, टार, ऑइल, चार, इनर्ट मटेरियल. आता जे काही वेस्ट मटेरियल आहे ते हिट केल्यानंतर इन्सिनरेटर पायरोलिसिस रिॲक्टरमध्ये हिट केल्यानंतर मग ते हिट केल्यानंतर इथं जे काही प्रोडक्ट फॉर्म होणार आहेत, मग ते कोणते प्रोडक्ट आहे त्याच्यातून जे काही वेस्ट आहे त्याला हिट केल्यानंतर त्या ठिकाणी लिक्विड असतील, फ्रॅक्शन आहे, लिक्विड फ्रॅक्शन किंवा गॅसेस फ्रॅक्शन किंवा सॉलिड फ्रॅक्शन, असे 3 जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत. गॅसेस फ्रॅक्शन असतील, लिक्विड फ्रॅक्शन आणि सॉलिड फ्रॅक्शन, असे 3 एंड प्रोडक्ट्स त्या ठिकाणी काय होतात, तयार होणार आहेत. कधी, जेव्हा जी काही वेस्ट आहे जे काही रिॲक्टरमध्ये बर्न केल्यानंतर ह्या 3 प्रकारचे एंड प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातात. आता जे काही गॅसेस फ्रॅक्शन आहेत मग ते कोणते कोणते आहेत, हायड्रोजन, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, हे काय गॅसेस फ्रॅक्शन्स आहेत. म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ एंड प्रोडक्ट्स ऑफ गॅसेस फ्रॅक्शन एंड प्रोडक्ट्स आहेत हे हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन मोनॉक्साईड. तसेच त्या ठिकाणी जे काही लिक्विड फ्रॅक्शन एंड प्रोडक्ट्स जे आहेत, म्हणजे लिक्विडच्या फॉर्ममध्ये जे काही एंड प्रोडक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत ते कोणते आहेत, टार आणि ऑइल. टार किंवा ऑइल या स्वरूपामध्ये जे काही लिक्विड फ्रॅक्शन्स आहेत, म्हणजे लिक्विड एंड प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत, कोणते, टार आणि ऑइल. तसेच जे काही सॉलिड फ्रॅक्शन आहेत, म्हणजे सॉलिड स्टेट म्हणजे जे काही एंड प्रोडक्ट्स आपल्याला मिळणार आहेत, जेव्हा आपण एखादं वेस्ट रिॲक्टरमध्ये हिट तापवल्यानंतर सॉलिड फॉर्ममध्ये जे काही एंड प्रोडक्ट्स मिळणार आहेत, म्हणजे जे काही रेसिड्यू त्या ठिकाणी राहणार आहे ते काय असणार आहे, चार आणि इनर्ट मटेरियल ह्या ठिकाणी आपल्याला ते एंड प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत इन सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे जे काही एंड प्रोडक्ट आहेत ते आपल्याला गॅसेस स्टेटमध्ये, म्हणजेच जे काही वायू आहे त्या वायूच्या स्वरूपात काय मिळणार आहेत, लिक्विड आहे द्रवच्या स्वरूपात आहेत, आणि सॉलिड म्हणजेच स्थायू जे पदार्थ आहेत त्यांच्या स्वरूपात देखील आपल्याला त्या ठिकाणी जे काही वेस्ट आहे त्याला हिट केल्यानंतर, त्याला तापवल्यानंतर जे काही एंड प्रोडक्ट असणार आहेत, म्हणजे शेवटी जे काही अवशेष शिल्लक राहणार आहे ते काय असणार आहे, आपलं गॅसेस फॉर्ममध्ये असतील, लिक्विड फॉर्ममध्ये आणि सॉलिड अवस्थेमध्ये त्या ठिकाणी हे एंड प्रोडक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर हे आहे पायरोलिसिस. आता हे आहे पायरोलिसिस प्रोसेस. यामध्ये जे काही ऑर्गॅनिक जे काही वेस्ट आहे ते काय केलेलं आहे, या ठिकाणी हॉपर वाटे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये फीड केलेलं आहे. आणि फीड केल्यानंतर जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे ते 650 डिग्री सेल्सिअसला काय केलेलं आहे, हिट केलेलं आहे.
आणि हे जे काही टेम्परेचर आहे ते 1000 डिग्री सेल्सिअसपर्यंत राईज केलं जातं, म्हणजे तिथपर्यंत ते वाढवलं जातं. त्या जे काही वेस्ट आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन म्हणजेच औष्णिक विघटन घडवून आणण्यासाठी विदाऊट यूज ऑफ ऑक्सिजन त्या ठिकाणी काय केलं जातं, बाहेरच्या साईडनं त्याला हिट केलं जातं. जे काही चेंबर आहे, जे काही पेशीची डिझाईन चेंबर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पायरोलिसिस रिॲक्टर, त्याला त्या बाहेरच्या साईडनं टेम्परेचर अप्लाय केलं जातं. आणि जे काही ह्या चेंबरमध्ये जे काही वेस्ट मटेरियल फिल केलेलं आहे त्या वेस्ट मटेरियलचं काय केलं जातं, थर्मल डिकम्पोजिशन घडवून आणलं जातं. या प्रोसेसला काय म्हणलं जातं, पायरोलिसिस प्रोसेस म्हणलं जातं. आणि परत एकदा सांगतो, जे काही पायरोलिसिस आहे आणि इन्सिनरेशन या दोघांमध्ये जो काही मेन डिफरन्स आहे तो म्हणजे ऑक्सिजन. जे काही इन्सिनरेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो किंवा इन्व्हॉल्व असतो, तर जी काही पायरोलिसिस प्रोसेस आहे या ठिकाणी जी काही ऑर्गॅनिक वेस्ट आहेत त्याचं थर्मल डिकम्पोजिशन घडवून आणलं जातं विदाऊट ऑक्सिजन, म्हणजे त्या ठिकाणी कुठलेही एक्स्ट्रा एअर किंवा ऑक्सिजनची इतर रिक्वायरमेंट नाही, म्हणजेच नो नीड ऑफ ऑक्सिजन या ठिकाणी. तर ही आहे पायरोलिसिस प्रोसेस. आता जे काही मेथड्स आहेत पायरोलिसिसच्या ते 2 मेथड आहेत. जे काही मेथड्स आहेत, फर्स्ट जी काही मेथड आहे ती आहे ड्राय पायरोलिसिस, प्रोसेस ऑफ थर्मल डिकम्पोजिशन विदाऊट ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन. यामध्ये जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटर जे आहे किंवा सबस्टन्सेस आहेत त्यांचं काय केलेलं आहे इथं, जे काही थर्मल डिकम्पोजिशन या ठिकाणी घडून आणलेलं आहे विदाऊट ॲक्सेस ऑफ ऑक्सिजन. कुठलाही जे काही ऑक्सिजन आहे त्याचा सोर्स न घेता या ठिकाणी जे काही ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन घडवून आणलेलं आहे. प्रोडक्ट्स ऑफ ड्राय पायरोलिसिस आर गॅस विथ हाय हीट ऑफ कम्ब्युशन, लिक्विड अँड सॉलिड कार्बन रेसिड्यू. आता जी काही ड्राय पायरोलिसिस आहे त्याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते गॅस आहे म्हणजेच वायू, उच्च तापमान, तसेच लिक्विड आणि सॉलिड कार्बन जे काही रेसिड्यू आहेत त्याचे काय आहेत, प्रोडक्ट्स आहेत. जे काही ड्राय पायरोलिसिस आहे त्याचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत, गॅस, हाय हीट ऑफ कम्ब्युशन, लिक्विड, सॉलिड कार्बन रेसिड्यू, हे काय आहेत त्याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत. जे काही थर्मल विघटन केल्यानंतर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रोडक्ट्स आपल्याला मिळून जातात. नेक्स्ट, जे काही ड्राय पायरोलिसिस आहे त्याचे जे काही टाईप्स आहेत ते टोटली कशावर डिपेंड आहेत, टेम्परेचर. जी काही त्या ठिकाणी टेम्परेचर आपण यूज केलेलं आहे, जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसच्या वेळेस जेवढं काही टेम्परेचर त्या ठिकाणी आपण युटिलाइज केलेलं आहे, लो टेम्परेचर असेल किंवा मीडियम असेल, हाय टेम्परेचर असेल, त्याच्यानुसार त्याचे जे काही ड्राय पायरोलिसिस आहेत त्याचे टाईप्स आहेत. म्हणजेच टाईप्स ऑफ ड्राय पायरोलिसिस डिपेंड ऑन द टेम्परेचर ऑफ प्रोसेस, म्हणजे त्या प्रक्रियेसाठी जे काही टेम्परेचरची आवश्यकता असते त्याच्यानुसार ह्याचे काय पडलेत, टाईप पडलेले आहेत. मग जे काही या ठिकाणी जे काही टाईप्स आहेत तर कोणते कोणते टाईप्स आहेत ड्राय पायरोलिसिसचे, ते आहेत कशानुसार पडलेत, अकॉर्डिंग टू टेम्परेचर प्रोसेस ऑफ टेम्परेचर प्रोसेसनुसार याचे काय पडल्यात, टाईप पडल्यात ड्राय पायरोलिसिसचे. जे काही ड्राय पायरोलिसिस आहेत मग त्याचे 3 टाईप्स होतात. फर्स्ट आहे लो टेम्परेचर ॲनालिसिस, सेकंड मीडियम टेम्परेचर ॲनालिसिस आणि थर्ड हाय टेम्परेचर ॲनालिसिस. आणि हे जे काही टाईप्स आहेत तर अकॉर्डिंग टू टेम्परेचर प्रोसेसनुसार आहेत. तर हे झालं ड्राय पायरोलिसिस. नेक्स्ट जे काही मेथड आहे ऑक्सिडायझिंग पायरोलिसिस. इट्स इम्पॉसिबल टू अचीव अ कम्प्लिटली ऑक्सिजन फ्री ॲटमॉस्फिअर. आता या मेथडमध्ये जे काही पायरोलिसिस आहे काही प्रमाणात काय असणार आहे, ऑक्सिजन ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. आता कोणतीही जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात काय असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे. त्याच्यामुळं विदाऊट झिरो ऑक्सिजन जे काही चेंबर असेल किंवा रिॲक्टर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी तयार करणं शक्य नाही. त्याच्यामुळं हे काय, हे संपूर्ण ऑक्सिजनमुक्त वातावरण मिळवणं त्या ठिकाणी अशक्य आहे. अशा प्रकारे थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी काय असतो, ऑक्सिजन असतो
त्याच्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिडेशन होतं. Thus, a small amount of oxygen occurs if volatile or semi-volatile materials are present in the waste. Thermal disruption will also occur. आता या ठिकाणी जे काही ऑक्सिजन आहे काही प्रमाणात जर त्या ठिकाणी असेल तिथं आढळतोच. त्याच्यामुळं जर त्या ठिकाणी व्होलाटाईल किंवा सेमी व्होलाटाईल मटेरियल त्या ठिकाणी प्रेझेंट असतील तर त्या ठिकाणी काय होईल, थर्मल डिसॉर्प्शन त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसून येईल. त्या ठिकाणी जे काही थर्मल डिसॉर्प्शन आहे त्या ठिकाणी तयार झालेलं आढळून येईल आपल्याला. नेक्स्ट आहे थर्मल डिकम्पोजिशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट बाय इट्स पार्शियल बर्निंग और डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एंड प्रोडक्ट्स ऑफ फ्यूल कम्ब्युशन. आता जे काही औष्णिक कचऱ्याचं जे काही औद्योगिक कचरा आहे त्याचं औष्णिक अपघटन, त्यांच्या अंशतः ज्वलन किंवा इंधन जे आहे त्यांच्या अंतिम जे काही एंड प्रोडक्ट असणार आहे ते कशा सहाय्याने केलेलं येतं, बाय यूज ऑफ फ्यूल कम्ब्युशन. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याचं पार्शियल बर्निंग केलेलं आहे आणि ते कशा सहाय्याने केलेलं आहे, एकतर जे काही फ्यूल आहे एक्सटर्नल त्या ठिकाणी काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे फॉर पायरोलिसिस प्रोसेस ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन म्हणजेच जे काही औद्योगिक कचरा आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अंशतः किंवा पूर्णतः त्या ठिकाणी काय केलेलं आहे, जे काही एंड प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फ्यूल कम्ब्युशनच्या सहाय्यानं कॅरी आउट केलेलं आहे. द थर्मल डिकम्पोजिशन ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट बाय इट्स पार्शियल बर्निंग और डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ एंड प्रोडक्ट्स ऑफ कम्ब्युशन. म्हणजेच या ठिकाणी जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्याचं थर्मल डिकम्पोजिशन केलेलं आहे, त्या ठिकाणी पार्शियल बर्निंग किंवा अंशतः बर्निंग किंवा डायरेक्ट एंड प्रोडक्ट जे काही कम्ब्युशनचं फ्यूल आहे त्या ठिकाणी यूज करून इंडस्ट्रियल वेस्ट त्या ठिकाणी त्याचं थर्मल डिकम्पोजिशन घडून आणलेलं आहे. नेक्स्ट, दिस मेथड इज यूज फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ वेस्ट. मोस्ट वेस्ट including inconvenient ones for burnings are present in the waste. Thermal desorption will also occur. आता ही जी काही पद्धत आहे याच्यामध्ये बरेच जे काही वेस्ट आहेत त्याचं न्यूट्रलायझेशन करण्याकरता देखील ही मेथड काय केलेली आहे, केलेली आहे. जे की बरेच असे जे काही वेस्ट आहेत ती असोयीस्कर होतात, त्याचं जे काही थर्मल डिकम्पोजिशन घडून आणण्यासाठी ते असोयीस्कर असतात. मग अशा मटेरियल्स त्या ठिकाणी काय केलेलं आहे, न्यूट्रलायझेशन केलेलं आहे ह्या प्रोसेसनं. वन्स फॉर बर्निंग आर प्रेझेंट इन द वेस्ट थर्मल डिसॉर्प्शन विल ऑल्सो ऑकर. आता काही वेळेस या प्रोसेसमध्ये जे काही थर्मल डिसॉर्प्शन त्या ठिकाणी आढळू शकतं किंवा होऊ शकतं. तर ही मेथड आहे ऑक्सिडायझिंग पायरोलिसिस. म्हणजेच याच्यामध्ये जे काही स्मॉल अमाऊंट ऑफ ऑक्सिजन का असणारे प्रेझेंट असणारे, म्हणजेच त्या ठिकाणी कंप्लीट ऑक्सिजन फ्री ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी काय आहे, इम्पॉसिबल आहे किंवा डिफिकल्ट आहे तयार करणं. म्हणून त्या ठिकाणी काही प्रमाणात जे काही वेस्ट आहे त्या वेस्टचं काही प्रमाणात किंवा थोड्याशा प्रमाणात ऑक्सिडेशन होणार आहे. त्याच्यामुळं या मेथडला म्हटलं जातं ऑक्सिडायझिंग पायरोलिसिस. थँक्यू.